22 नोव्हेंबर 2025 रोजी कलाविष्कार सेवानिवृत्त मंडळाचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा छंद दिवस एकत्रितरित्या साजरा करण्यात आला। या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विवेक चिलवलवार नागपूर तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून बबन बरवड व संजय गाते उपस्थित होते। कार्यक्रमात दिलीप लांडगे, दिवाकर नांदवीकर, सुनील कोठावडे व नूरसिंग जाधव यांचे वाढदिवस गुलाब फुलाचे रोपटे देऊन साजरा करण्यात आला। यावेळी रमेश सावरकर यांनी वनभोजन व सामाजिक एकत्रीकरण या विषयावर आपले मांडत वनभोजनाचे महत्त्व सांगितले। या प्रसंगी बरवड व संजय गाते यांनी आपले विचार मांडले। ऐक्याची गरज काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जेवढी सेवानिवृत्त मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याकडे जवळपास सर्वच जण आपल्या घरी एकटेच आहे, म्हणजे नवरा बायको फक्त। ज्या मुलांना आपण वाढवलं, मोठं केलं, ज्या घरट्यामध्ये ते मोठे झाले, आज ते कमावते झाले आणि आपापलं घरटं त्यांनी निर्माण केलं आणि शेवटी उरली ते 2 चिमणा आणि चिमणी आपल्या घरी। त्यामुळे प्रत्येक घरी हा जो प्रश्न आहे किंवा जी समस्या आहे ती आहेच। पूर्वी काय होतं की घरी पाहुणे यायचे, पाहुणे म्हणजे मामा मामी, आत्या मावशी, काका काकू यायचे, आपण त्यांचं स्वागत करत होतो। परंतु आता आपली मुलंच आपले पाहुणे झाले आहेत। मुलं वर्ष येत नाही, कुणी पुण्याला आहे, कुणी मुंबईला आहे, कुणी बेंगलोरला आहे, दिल्लीला आहे आणि बरेचसे काही जणांची मुलं विदेशात सुद्धा आहे। त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होत नाही, ते येत नाही आणि आले तर दिवाळीच्या वेळेस ते पाहुण्यासारखे आमच्या घरी येतात, 2 दिवस 3 दिवस थांबतात। त्याची जर आपण आग्रह केला तर ते सांगतात की मला सुट्ट्या मिळत नाही, खाजगी कंपनी आहे, जास्ती दिवस थांबू शकत नाही आणि त्यामुळे ते घरचे पाहून पण संपवून ते लोक निघून जातात आणि पुन्हा परत उरतो तो घरामध्ये एकटेपणा आणि पुन्हा ते दोघं जण। ही समस्या प्रत्येकाच्याच घरी आहे। छंद दिनाचे औचित्य साधून कलाविष्कार मंडळ पुलगाव, कलाविष्कार सेवानिवृत्त मंडळ व कलाविष्कार महिला मंडळ यांचा एकत्रितरित्या वनभोजनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर ठाणेगाव येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास मंडळाचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित मंडळी व परिवार हजर होते। भोजनानंतर कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे संचालन कलाविष्कार मंडळ पुलगावचे अध्यक्ष दिलीप घालणी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज डोल्हारे, दिलीप देशमुख, सुधीर खेडकर, अविनाश शहागडकर, रवी पाठक, मदन देशमुख, संतोष बैतुले, संजय खेडकर त्याचप्रमाणे कलाविष्कार महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले। आज आपण योगायोग शनिवार, मारुतीचा अत्यंत महत्वाचा दिवस आणि या दिवशी या ठाणेगाव परिसरात मारुतीच्या मंदिरात आपली ही सभा आणि या सभेला आदरणीय मंचावर उपस्थित असलेले अध्यक्ष ज्यांनी ग्रहण केलं ते माझे बंधू, इथे या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या माझ्या सगळ्या सखी आणि भगिनी। बोलायचं काय पडला मला खूप विचार, पण आता आलाय चान्स तर थोडं बोलूनच जावं असं वाटतंय मला। मी एकच उदाहरण सांगते। आज आपल्या गोठ्यातली गाय गेली, डोईवरचा पदर गेला आणि आमच्या घरची माय गेली। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।